नाववंत असा हा साऊंड सिस्टीम. महेश पारकर गेट टू द मार्क. खातं खोल पॉइंट पॉइंट कव्हर आहे. शॉट एक्स्ट्रा कव्हर बरोबर. वाईड इज लॉंग ऑफ खडं केलंय. ऑन साईडचा विचार केलं बरोबर. शॉट स्क्वेअर लेग शॉट मिड विकेट अँड सिली मिड ऑन. पहिलं ओव्हर आता नसतो द कॅप्टन ऑफ द बॉलिंग मार्क कमिंग बॉल टू द. आता कोण आहे? रामचंद्र ऑफसाइड ऑफ स्टंप ड्राईव्ह केला. इनफिल्ड शीट होताना सध्या वाईड इज लॉंग ऑफचा क्षेत्रक्षण जोपर्यंत फील करेल आरामात सिंगल घेतली. विचार केला तर दोन्ही बॅट्समॅनने सिंगलने आपलं खातं खोललंय. धावसंख्या मात्र विदर्भ वायकिंगची पोहोचते 2 वर. विदर्भ वायकिंग एका बाजूला पाहिलं टॉस हरल्यानंतर आमंत्रण दिलं अलिबाग अव्हेंजर्स टीमने आणि पहिलाच ओव्हर घेऊन स्वतः कॅप्टन ऑन द लिडिंग फ्रंट वर करता एज विषय इन द बॉलिंग मार्क. ओ लवली बॉलिंग सटीक लाईन ऑफसाइड ऑफ स्टंप. अतिशय दर्जेदार चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर एक्झॅक्टली इज अ ऑफसाइड ऑफ स्टंप असा मारा. सुरेख अशी कामगिरी पाहिलं तर 3 चेंडू आउट कॅप्टनने टाकले. फक्त 2 धावा खर्च. बॅक फुटवर जाताना कडक स्ट्रोक आहे. जागा बनवल्या सर्वात बेहतरीन अपिक शॉट. बॅट फुटवर गेला जागा बनवली. कम्प्लिटली हॉरिझॉन्टल बॅटने डीप कव्हर बॉलला क्लिअर केले षटकार. येस डीजे प्लीज. ऑफ द बॅट चिकन डेफिनेटली ड्रॉप द कॅच बिहाइंड द स्टंप. मोठी चूक केली विकेट किपरने. कारण हा महेश असा आहे एकदा चालला ना मग तो मात्र प्रतिस्पर्ध्यांना अस्वस्थ करतो अशांत करतो. इथे अशांत करण्याचे मोका दिलाय प्रतिस्पर्धी टीमने. चांगला चेंडू ऑफसाइड ऑफ स्टंप गतीमध्ये परिवर्तन केले. बॅटची कडा घेऊन विकेटच्या पाठीमागे झेल मात्र सोडलंय. खराब प्रदर्शन पाहायला मिळालं. एक सफलता कॅप्टनच्या हाती मोठी विकेट मात्र मिळवत होती. अर्थातच अलिबाग एव्हेंजर्सला पुन्हा बॉलिंग टाकताना कॅप्टन ऑफ द टीम एज विषय कमिंग बॉल टू द महेश पारकर. टक टकाटक जोरदार हमला बॉल डाऊन द बॉल. सरळ चेंडू मात्र लॉंग ऑफला क्लिअर करतात 4 रन. 12 धावा मात्र धाव फलकावर. ये डीजे प्लीज. अतिशय दर्जादार क्लीन अँड क्वालिटीचा आपण पाहू शकता. घर बसल्या जे जोडलेत प्रेक्षक त्या आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या मी SSPL 2024 पर्व 9 मध्ये हार्दिक असं स्वागत करतो. उपस्थित मैदानावरती जे प्रेक्षक आले त्याही प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत आहे. पहिल्या ओव्हरची झाली समाप्ती. कॅप्टन का घेऊन आलता पहिलं ओव्हर परंतु स्वतः संघ मालक विकेट किंवा नईम चौघलेने झेल सोडला आणि तिथेच मला महेश पारकर सारख्या एक अतिशय दर्जेदार बॅटरला मात्र जीवदान मिळालं. इथून पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरच्या खेळीच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 12 धावा. 6 ओव्हरची मॅच. लगेचच बॅटिंग पॉवर प्ले घेतलं गेलं असं लगेच संकेत दिलं ऑनफिल्ड अंपायरने का पहा बॅटिंग पॉवर प्लेला सुरुवात होतोय. म्हणजे जे पहिल्या ओव्हरमध्ये क्षेत्रक्षण दैन्याच्या 30 यार्ड मध्ये तेवढे राहणार. ओव्हर क्रमांक 2 बॉलिंग मार्कवर येतोय निषाद पाटील. उंच पुरा गोलंदाज बॅकफुटवर गेला. स्क्वेअर लेगच्या वरून आला एक दर्जेदार फटका. 6 रन. बॅट म्हणून तडाखा राम. येस डीजे प्लीज. षटका चौकार लागले तर माझी प्रतीक्षा पाहू नका. तुम्ही बिंदास वाजवा. Thank you very much. उंच पुरा बॅक पण फुटवर जातात. मिस टायमिंग स्ट्रोक
डाऊन द बॉल. येस, इट ड्रॉप द कॅच. हो हो, दोन्ही बॅट्समॅन मात्र सौभाग्य त्यांच्या पाठीशी घेऊन आलेत. सुदैवी ठरले. एक बिहाइंड द स्टंप्स होता. संघ मालक नवीन चौगुले जी चूक केली तीच चूक येते करताना शॉर्ट मिड विकेट विजयनेला. ओमकार ड्रॉप द कॅच. पकडो कॅच, जीतो मॅच. क्रिकेटचं ब्रीदवाक्य आहे आणि दोन्ही बॅट्समॅनना हे जीवनदान मिळालेत. रामचंद्रचा झेल सुटला. सिंगल घेतली. नाव महेश पारकर. सुरेखरित्या आणखी एक संधी, पण यावेळेला चूक करणार नाही. जास्ती मात्र संधी दिली नाही. व्हॉट अ कॅच. कॉट निखिल. बोल बाई सफलता निशादच्या अति. समोर रवींद्र शत्रुघ्न मात्रे. टकोबा साऊंड सिस्टीम करावयाची बेहतरीन ही साऊंड सिस्टीम. सालाभरातून पहिले झटका लागला. धावसंख्या स्कोर वर पाहिली तर 19-1. पुढे सरसावले. वाट थ्रू द कव्हर. एक्स्ट्रा कव्हर. व्हाट अ शॉट. कुरवाड्यात गुदगुळ्या चेंडूला मात्र 8 रन. काय फटका यार. दॅट इज अ परफेक्टली फुटवर्क. डान्सिंग ऑन द विकेट. गॅप शोधली थ्रू द कव्हर. एक्स्ट्रा. एक नजाकत होती स्ट्रोक मध्ये. येस डीजे प्लीज. युनिट फॉर्च्यून इव्हेंट दर्जेदार क्लीन दाखवलं. कसा टप्पा पुन्हा बॅकफुट गेला. जागा बनवली. गॅप शोधली. कव्हर. एक्स्ट्रा कव्हर आणि दंतनेचा कव्हर ड्राईव्ह. सुपर बॉलिंग. सुपर गतीमध्ये परिवर्तन केलं उंच पोरा गोलंदाजाने. सटीक चेंज ऑफ द पेस. अतिशय जबरदस्त चेंडू पुन्हा जाते बॉलिंग मार्कवर. पहिली सफलता निषादनं अर्जित केली. सबमरीन डिलिव्हरी सुपर. बॅटच्या खालून कसा चेंडू काढलाय. ही सोच पाहिजे, समज पाहिजे कोणत्या प्रमाणे तयार आहे बॅटमन. त्याच्यानंतर तशी गोलंदाजी, अतिशय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. हा चेंडू चौकार खाल्यानंतर निषादने पुढे सरसावणं. त्याच्यानंतर बॉडी लँग्वेज पाहिली. हालचाली बॅट्समनच्या तज्ञ चेंडू रिलीज केलं. सुरेख गोलंदाजी आपण पाहतो. बॅटिंग पॉवर प्ले क्रमांक 2 आहे. पहिलं बॉलिंग पॉवर प्ले घेतलं. लगेच बॅट्समनने मात्र पॉवर प्ले घेतलं. धावसंख्या पाहिली 1 क्षणी आहे. 23-1. पॉवर प्लेचं 2 ओव्हर इथे मात्र समाप्त झाले. आपण पाहतो अतिशय दर्जेदार क्रिकेट आपल्या भेटीला पुन्हा एकदा 9व्या पर्वामध्ये. SSPL 2024 क्रिकेट विश्वातला मोठं नाव कृष्णाजी सातपुते यांनी मात्र उद्घाटन सोहळे आपण पाहिलं. त्यांचे शुभ हस्ते या पर्व 9चं उद्घाटन सोहळा संपन्न झाला. क्रिकेट विश्वाला पडलेले गोड स्वप्न आणि प्रत्येकाने त्याला गोलंदाजी टाकताना आपली जी मनातलं इच्छा होती ती मात्र उद्घाटन सोहळ्यामध्ये पाय पडलं. जवळजवळ 10-15 चेंडू मात्र खेळला कृष्णा. लाजवाब असा स्टार खेळाडू आणि त्याच्या शुभ हस्ते पर्व 9चं एक थाटामाटामध्ये SSPL 2024 सदाबहार क्रिकेटचं संपन्न झालं उद्घाटन सोहळा. 2 ओव्हर संपले. इथून 23-1. पहिला झटका लागला विदर्भ वायकिंग बॅटिंग करताना पाहतोय. अलिबाग एव्हेंजर जो 2 वेळा चॅम्पियन्स ठरलाय. खऱ्या अर्थाने सय्यद बाय याचा टीम सातारा स्टार लगातार 3 वर्ष. एक वेळेला बालाजी द रिंग कॅप्टन, त्याच्यानंतर प्रिन्सने करामात काढून दिले सय्यद बायला. त्या दिशेने जात होता नेम चौगले यांचा संघ अलिबाग एव्हेंजर. पण 6-7 पर्व जिंकून 8ला मात्र ती मारला. गुल्डन टप्पा पण चेंडूला आत आणलं होतं. मिड विकेटच्या ठिकाणी जोपर्यंत क्षेत्ररक्षण केलं जाईल तोपर्यंत सिंगल घेतली. सिंगलचं कन्वर्ट करताना 2 चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. सुरेख असं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालं मैदानाच्या आत. बॅटिंग करताना आपण पाहतोय
विजय चाळके आणि त्याला विजय गोलंदाजावर आलेला माफ करा. तर जितू शर्मा रामचंद्रला साथ देण्यासाठी पहिली विकेट. महेश पारकर मोठा खेळाडू मात्र तंबूच्या आश्रयाला. बॅकफुटवर जाताना कडक स्ट्रोक यार, बेहतरीन स्ट्रोक यार, व्हॉट अ कडक स्ट्रोक. बॅकफुटवर गेला, जागा बनवली. क्लिअर पाहू शकता फॉर्च्युन युनिटच्या माध्यमातून काय चौकासा षटकार मारले यार. बॅकफुटवर गेला, त्याच्यानंतर परफेक्टली आय ऑन द बॉल फेकून दिला. कव्हर पॉइंटच्या वरून आला षटकार. मिळाला 6 धावा. प्लीज दीजिए. बॅटमधून दर्जेदार षटकार, सुरेख फटकार, डोळ्यांच्या पारणे अक्षरशः फेडून गेला. वडलर रायझिंग अप स्ट्रोक ओव्हर द मी म्हणेन पॉइंटच्या वरून हा दर्जेदार फटका. स्कोर मात्र 31 वर 1. तिसरा होता पुढला चेंडू राईट मोडतो विकेट. पुढे चेंडू ड्राईव्ह केले, लॉंग ऑफच्या दिशेने प्रोटेक्शन करत क्षेत्ररक्षण फील केले, तो सिंगल घेतली. सिंगल अर्जित करताना स्कोर मात्र पहिल्यांदा बॅटिंग करताना आमंत्रण मिळालं विदर्भ वायकिंगला. 32 बनल्यात. महेश पारकर सारखी बेस्ट किमती विकेट मात्र तंबूच्या आसराला. लॉंग ऑफ खडं केलं. तिसरा ओव्हर प्रगतीपर्यंत आता दायने मात्र खुले झालेत. थोडं उसंती मिळेल गोलंदाजांना, कारण त्याच्या बाजूला ओ ग्रेट यार, परफेक्टली बुंदा लावडली फुल. बट अंपायर से नॉट आउट. लेग बायचा तदनंतर इशारा दिला अंपायरने. हे लेग बायने स्कोर मात्र पुढे सरकते 1 ने. 33 वर 1 गडी बाद. दर्जेदार क्रिकेट सालाबरोबर या वर्षी पण मार्च एप्रिल या तारखेने स्पर्धा, परंतु डिसेंबर महिन्यामध्ये हे शृंखला मात्र आपल्या भेटीला चेंजेस झालेले. डिसेंबरच्या याच कडक स्ट्रोक, अपिक शॉट ऑन द राईज अप. दुर्दैव्य मात्र पाहायला मिळालं बॅटरचं. खेळ चांगला चाललेला होता. अप द ऑफसाइड ऑप्शनला उचललं होतं, फेकून दिलं होतं लॉंग ऑफच्या वरून, परंतु थोडंसं सीमा रेषे लगत हा स्ट्रोक मात्र आडला. मिळाला फक्त 2. 35 वर 1 स्कोर मात्र पुढे सरकतोय. 35 लॉस ऑफ 1 विकेट. त्यांना अंपायरला काय दिलंय, अंपायर डिसिजन द्या. थोडस मात्र अशब घेतला जातोय बॅटिंग करणाऱ्या डगआउट मध्ये. का बाउंड्री आहे त्यांचं म्हणणं आहे, पण तो अंपायर काय निर्णय देतील ते पोचवतील तो आम्ही मान्य करू. कारण कोर कमिटीचे सर्व सदस्य निश्चित सहाय्य करणार, कारण 1-1 2-2 धावा अतिशय महत्वपूर्ण असतील. रन रेट राखायचं जसं सचिनने सांगितलं, कारण रन रेट साठी 1-1 धाव अतिशय महत्वपूर्ण असेल. जेव्हा सरासरीचा वेळ तर येस अंपायर कॉल इट्स अ बाउंड्री. 4 रन. विजय चालके आलेत बॉलिंग मार्फत. गतवर्षी विजयनं अली नंतर दुसरं मेडन टाकलं होतं, पण अलीचं गोलंदाज फिगर दॅट इज अ सुपर डुपर द प्लेअर ऑफ द सिरीज, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट आले. पहिले 2 षटकार 1-1 आणि नंतर चौकार. मागणं असं षटक चाललेलं. धावसंख्या 37 वर पोहोचले. गडी बाद. आणखीन एक एक्स्ट्रा धाव मिळते. वाईट कॉल. अंपायर बॉलिंग टाकताना पण विजयला पोहतो. गतवर्षी अतिशय सुरेख असं एक षटक होतं मिडन ओव्हर. राईट आर्म उर्दू विकेट. समोर आहे रामचंद्र. अतिशय दर्जेदार. पाहिला तर 21 वर खेळतो रामचंद्र. कडक स्ट्रोक, परंतु डाऊन द बॉल. आणखी सफलता. बेस्ट किमती विकेट विजयच्या हाती. अखेरकार ज्या फलंदाजाने खूप मात्र हाहाकार माजवला होता तो रामचंद्र मात्र तंबूच्या असलेला. आणखी एक झटका. गडी क्रमांक 2 बाद. पहिला महेश केल्यानंतर आता मात्र जितू शर्मा हा तंबूच्या आसऱ्याला बॅक इन टू द पॅव्हिलियन. स्कोर पाहिलं तर 38 वर 2. अतिशय सुंदर अशा गीतानंतर पुन्हा परतूया मॅच कडे. अतिशय दर्जाचं क्रिकेट पर्व 9 आदरणीय विलासजी डोळस साहेब यांचे नेतृत्व.
आणि ते नेतृत्व सुरेख अशी कामगिरी आपण पाहतोय. दर्जेदार क्रिकेट. चाळीस पोचले 2 गडी बाद. 40-2 अतिशय दर्जेदार क्रिकेट. विदर्भ वायकिंग आणि अलिबाग एव्हेंजर्स यांच्यामध्ये चाललेला हा मॅच क्रमांक 2. बॉलिंग मार्क पर राइटम स्लॉग सिप. बेहतरीन स्ट्रोक यार, बेहतरीन स्ट्रोक, मॅग्निफिसेंट स्ट्रोक. परंतु काय कॅच घेतली यार. कोणी कॅच घेतली? उत्कृष्ट दर्जाचा उत्कर्ष आला आणि छान झेल टिपताना स्लॉग सिपचं रूपांतर केलं त्यांनी सरळ जलात. कॅचेस विन द मॅचेस. स्पीडअप करा मित्रांनो, थोडासा उशिरा मात्र मॅचला सुरुवात होते, कारण उद्घाटन सोहळा आहे मात्र थाटामाट आपण पार होता. पहिला दिवस स्वाभाविक थोडासा लेट होतं, परंतु त्यानंतर मात्र जेवढ्या लवकर होईल तेवढं मात्र आम्हाला सहकार्य करा. जास्त वेळ मात्र मैदानामध्ये खर्च करू नका ही नम्रतेची विनंती आमच्या कोर कमिटीने आपल्यापर्यंत पोहोचवतो आम्ही. SSPL 2024 पर्व 9 मॅच क्रमांक 2. एका बाजूला बॅटिंग करता विदर्भ वायकिंग आणि बॉलिंग करताना आपण पाहतोय लगातार 6-7 पर्व आपल्या नाभी केलेला अलिबाग एव्हेंजर्स. बॉलिंग टाकताना आणखी एक सफलता. गडी क्रमांक 3 बाद होतोय. 40-3. चौथं ओव्हर आपण पाहतोय प्रगती पाहतो. आणखी एक दर्जेदार फटका बॅटमधून सादर करता मिड विकेटच्या वरून मात्र जाऊन मला क्षण बॅट्समॅन आहे राम. सत्तेचाळीस बनतो षटकार आणि काय फटका फ्लो मध्ये स्विंग ऑफ द बॅट प्रॉपरली बॅक लीप इज सो सुपर. व्हेरी गुड स्ट्रोक बाय राम. 6 धावसंख्या राम आवडतो स्कोर तो जाऊन पोहोचतोय. विदर्भ वायकिंग पहिल्यांदा आमंत्रण मिळाल्यानंतर 47 वर 3 बॉलिंग करताना राईट आर्म ओव्हर द विकेट.
आणखीन एक दर्जेदार फटका जाईल का? डेफिनेटली जाईल का? प्रेक्षकांमध्ये आतुर आहे आणि आतुर असलेल्या प्रेक्षकांना हा चतुर करणार फटका छरान काय फटकेबाजी यार. फॉर्च्यून युनिटचं लाजबा क्लीन क्वालिटीचं दाखवलं जातं. आपण पाहू शकता काय फटका सजवलाय. सलग 2 षटकार रामच्या बॅटमून परसले. चला नेक्स्ट मॅच टॉस साठी मी दबंग यूपी आणि त्याच्या उपक्ष रत्नागिरी फायटर्स 2 कॅप्टनला आम्ही एक इनिंग मध्ये ते बनवतो. यायचं आहे टॉस साठी. अर्धशतक पार. धावफलक 53 वर 3-4 ओव्हरचा खेळ इथून मात्र संपला. 2 ओव्हरचा खेळ मात्र बाकी. बघूया विदर्भ वायकिंग 70-75 ची झेप घेतो का काय? राईट उर्ध विकेट. जसं पुढे येतं पाहिलं ऑफसाईडचा अजून मात्र टप्पा. डाऊन द ऑफसाईड. टेक संधी फिंगर वर जाईल का असं वाटलं होतं परंतु सेफली बॅट्समन मात्र पोहोचले. वाईट +1 अशा 2 धावा अतिरिक्त मिळत आहे. 1/1 55 डबल 5. बॉलिंग मार्कवर आपलं पहिलं आणि टीम कडून दुसरं ओव्हर टाकण्यासाठी यश रवींद्र भिशे जो स्वतः संघ कर्णधार आहे, कप्तान आहे, टीम कॅप्टन. पहिला चेंडू दिशाहीन. पॉइंट खडं केलं. डीप कव्हर आहे. शॉट एक्स्ट्रा कव्हर. सिली मिड ऑन. वाईट इज लॉंग ऑन खुलं केले. मिड विकेटला स्क्वेअर लेगला एक फिल्डर तैनात. व्हॉट अ शॉट यार. अप द राइज डाउन द ग्राउंड. बेहतरीन स्ट्रोक. व्हॉट अ मॅग्निफिसंट स्ट्रोक बाय मिडल ऑफ द बॅट अँड चेरन. इज एक्झॅक्टली साइड ऑफ द साइन स्क्रीन. इट्स अ मॅक्सिमम. वर पोहोचले रामचंद्र. लगातार 3 षटकार. कमाल केले. व्हॉट अ स्टान्स रामचंद्र. व्हॉट अ क्लेवर बॅटिंग. महेश परतला. जीतू बालाजी गेल्यानंतर ओ माय गॉड लुक एट दॅट. हो 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 हो. व्हॉट अ मॅग्निफिसंट ऑफ द मॅक्सिमम. नाव मिड विकेट ओव्हर द कव कॉर्नर इज अनदर हिट. बिग हिट रामचंद्र. एकदम फक्त 3 धावा दूर. गतवर्षी अक्षय मुसले द मॅन ऑफ बॅटर. हिट पर्व 8 ची पहिलं अर्धशतक अक्षय मुसलेला मात्र लावलं होतं गतवर्षी. या वर्षीचा तो मान मात्र घेऊन जाईल का? त्यासाठी 3 धावा फक्त दूर. 47 जाऊन पोहोचले रामचंद्र. कॅप्टन कम्स बॉल. व्हॉट अ ग्रेट शॉट. हो हो हो. दॅट इज अ एक्स्ट्रा कव्हर. एक सन्मानित फटका. अर्धशतक. वेल डन. कॉंग्रॅच्युलेशन रामचंद्र. सर्व 9 SSP 2024. रामचंद्र ठरले पहिला बॅट्समन बॅटर. अर्धशतक त्याने आपल्या नावावर लावलं. सचिन काका सचिन गिरी. व्हॉट अ बॅटिंग यार. कडक बॅटिंग यार. पुढे सरसावला कसा पहा. पायनेले योग्यतेने फनपूटचा वापर केला. थ्रू कव्हर अँड एक्स्ट्रा कव्हर. इज अ लॉफ्टेड एक्स्ट्रा कव्हर रॉय. सुपर्ब शोक यार. कमालीची फ्लो मध्ये बॅटिंग. विदर्भाला जाऊन पोहोचवतोय रामचंद्र 73 वर. स्वतः मात्र अर्धशतक पार करताना पोहोचलाय 52 वर. केवळ 13 चेंडूवर एक खणखणीत दणदणीत अर्धशतक. वा बाय वा. तमाम सीवड वाशिनाच्या उपस्थित प्रेक्षकांना आज अगदी खुश केलं. षटकारांची अतिशबाजी. लगातार 4था षटकार त्याच्या बॅट मधून. ह्या ओव्हर मध्ये 3. त्याच्या अगोदर 1. कमालीची फटकेबाजी. काय स्टान्स आहे तर. बेहतरीन स्टान्स. परफेक्टली वेट ऑफ द बॉडी. येस लागो 5 षटकार. नाकवा जे चांगले समालोचक आहे आम्हाला माहिती आहे. लागोपाठ 5 षटकाराची आतिषबाजी. 73 वर 3. ते प्रेक्षक जोडलेत फॉर्च्यून युनिट्सच्या माध्यमातून. त्या प्रेक्षकांना पण खुश केलं रामचंद्रने. कॅप्टन बॉलिंग मार्कर. डाऊन द लेग साइड. थोडा प्रेशर प्रेशर प्रेशर. कॅप्टन वरती प्रेशर. डाऊन द वाइड.
डाऊन द लेग साइड वाईडचा करार. आणखी एक प्रेशर आलं ते स्पष्ट आपल्याला दिसते कॅप्टन वरती. एक आणखी सिंगल मिळते. स्कोर मात्र 74-3. स्कोर सरकवण्याचं काम मात्र वेगाने अगदी योग्यरीत्या करतोय रामचंद्र. कडक स्ट्रोक यार. गुडले टप्पा मला आणखी एक दर्जाचा फटका. षटकार क्रमांक आला सा. हो माय गॉड लगातार 6 षटकार. अभिनंदन रामचंद्र. हो 6 मध्ये 6 विक्रम केला. पराक्रम केला. SSPL 2024 वेल्टन रामचंद्र. त्याचे लगातार 6 षटकार बाजू अगदी मजबूत केली विदर्भ वायकिंगची. फुटबॉल चेंडू जिंकेल का. शतकाजी मारली तोपर्यंत 2 धावा आपल्या नावे केली रामचंद्रने. अफलातून केल्यावर 60 वर पोहोचलाय. 15 चेंडू अवघे घेतले 60 वर पोहोचण्यासाठी. पाहिलं 4.5 खूप मागणं षटक कॅप्टन टाकताना HB 4 षटकात चढवले. कॅप्टनच्या विरोधामध्ये रामचंद्रने अक्षरशः 82 वर पोहोचवला विदर्भ वायकिंगला. या सीझन 9चं पहिलं अर्धशतक वीर रामचंद्र. फेसिंग टू द कॅप्टन राईट अम ओव्हर द विकेट. कुठल्या टप्पा मला चेंडूला टर्न केले मिड विकेट का आणि तिथं बाडी स्पेल लागणार तर आर पार जातो सीमा पार. येतो चौकार रामचंद्र बॅट मधून. चरण यस डीजे. याच्यानंतर कोर कमिटी कठोर पावलं उचलतील आणि तुमच्या विरोधामध्ये योग्य काय निर्णय आहे ते आम्ही सांगणार नाही. परंतु आपल्याला यायचा जसे 6 बॉल संपतील आपले दोन्ही कॅप्टन आमच्या मुख्य व्यासपीठा समोर असणे गरजेचं आहे. अनिवार्य आहे. शेवटचा चेंडू पहिला चेंडू खोलून काढला. दिशा दिली. योग्य बॅटिंग करता येईल कारण रामचंद्र तिथे अक्षरशः हाका मारत होते. त्याला स्ट्राईक देण्याचं योग्य काम केलं. नॉन जो आहे त्याचं सहकारी अर्थातच योगेश कोटिया ब्रदर ऑफ द विनोद कोटिया. कॅप्टन पाहिलं तर बालाजी मात्र स्वस्तात परतला. पण सामन्याचं संपूर्ण सूत्र आपल्या हाती घेताना काय हकार माचवल्या. ग्रेट बॉलिंग आहे. ग्रेट बॉलिंग. हालचाली पाहिल्या या ओव्हर मध्ये. तदनंतर चेंडूला रिलीज केलं इन टू द परफेक्टली बॉडी. नो रन. पहिली सिंगल. दुसरा डॉट. पुन्हा जाते बॉलिंग मार्कवर अर्थातच अभिजित. सुपर्ब स्ट्रोक यार. Another is a blast. His maximum out of the park. What a shot. DJ please. पर्व 7 मध्ये 106 बनवलेल्या होत्या. एव्हेंजर आणि त्यांच्याच विरोधात अलिबाग एव्हेंजर्स मध्ये विदर्भ वायकिंग 94 वर. आणखी एक षटकार. हो माय गॉड. आता मात्र पोहोचल्या 99 वर. 2000 पाहिलं 23-22 मधलं तिथे चेतन चेलिया तर बॅटिंगने तब्बल 97 काढले होते. 160 टोटल होती. तेव्हाच हाच जो क्षेत्ररक्षण करणारा संघ आहे तो मात्र फिल्डिंग करताना त्यांच्या नावावर झाले होते पर्व 7 मध्ये. चेतन चेलियाच्या होत्या 97. व्हॉट अ बॉलिंग यार. सुपरबली बॉलिंग. बेंड झालाय शेवटपर्यंत रडवलंय या शूरवीराने प्रतिस्पर्धी टीमच्या बॉलरला. बॉलिंग मार्क पर जाताना अभिजित. पहिली सिंगल डॉट. षटकार डॉट. नाव द लास्ट डिलिव्हरी इन द फर्स्ट इनिंग. राईट अम ओव्हर द विकेट. ओ खूप उंच मिस टायमिंग स्ट्रोक परंतु जाईल घोषांकी क्षेत्रामध्ये. मिलिट सिंगल बरोबर 100 धावा 3 गडे. खरोखर मित्रांनो जर बॅटिंग रामचंद्रची आवडली असेल तर टाळ्या व्हायलाच पाहिजे. काय बॅटिंग केली यार. गत वर्षी अक्षय मुसलेचं पहिलं अर्धशतक. या वर्षी पहिलं अर्धशतक मारणारा रामचंद्र. वेल डन रामचंद्र. मी ते आपले ज्येष्ठ नागरिक संघटनेचे